भारताच्या पुराणकथांमध्ये जर सर्वात लोकप्रिय असा देव असेल तर तो म्हणजे गणपती बाप्पा। आपल्याकडे एखादं नवीन काम सुरू करायचं असेल, लग्न असो, घरातलं वास्तुशांती असो, शाळेतलं पहिलं अक्षर असो, अगदी कुठलीही शुभ सुरुवात ती नेहमी गणपतीच्या नावानं होते। का बरं? कारण गणपतीला म्हटलं जातं प्रथम पूज्य। पण गणपतीला इतकं महत्त्व का मिळालं आणि या मागचं रहस्य काय आहे, हे सगळं गणेश पुराणात आपल्याला समजतं। गणेश पुराण हे 18 पुराणांपैकी एक आहे। असं सांगितलं जातं की व्यासमुनींनी जेव्हा वेगवेगळ्या देवतांबद्दल पुराण रचली तेव्हा गणपतीसाठीही एक स्वतंत्र पुराण लिहिलं गेलं। यात गणपतीच्या जन्मकथा, त्याची विविध रूप, त्याच्या लीलांमधून दिलेले संदेश आणि भक्ती संबंधी तत्वज्ञान भरलेलं आहे। पुराण म्हणजे फक्त जुन्या गोष्टींचा संग्रह नाही, त्यात जे काही लिहिलं आहे त्यामागे जीवन जगण्याचे धडे दडलेले आहेत। गणेश पुराणातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे त्याचा जन्म। एकदा पार्वती माता स्नानाला जात होत्या। त्यांना कोणी आत येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या अंगावरचं उटणं घेऊन एक सुंदर मुलगा तयार केला आणि त्यात प्राण फुंकले। तोच गणेश। पार्वतीनं त्याला सांगितलं, तू दारावर उभा राहा आणि कोणीही आत येऊ देऊ नको। थोड्याच वेळात शंकर येतात। गणेश त्यांना थांबवतो। महादेव क्रोधाने विचारतात, मला का थांबवतो? पण गणेश म्हणतो, आईनं सांगितलं आहे, तुम्ही आत जाऊ शकत नाही। क्रोधाने महादेवांनी त्याचं शिर धडावेगळं केलं। जेव्हा पार्वती बाहेर आल्या, त्यांनी पाहिलं आणि दुखाने जगाचा संहार करण्याची धमकी दिली। तेव्हा महादेवांनी आपल्या गणांना सांगितलं की उत्तर दिशेने येणाऱ्या पहिल्या प्राण्याचं शिर आणा। तो प्राणी म्हणजे गज म्हणजे हत्ती। गणेशाला हत्तीचं शिर जोडून पुन्हा प्राण दिले आणि त्यानंतर त्याला सर्वात आधी पूजा करण्याचा मान मिळाला। या कथेतून आपल्याला काय कळतं की आईचं प्रेम किती मोठं असतं आणि एकदा केलेल्या चुकीतूनही सुधारणा शक्य असते। कधी तुम्ही विचार केला आहे का, गणपतीचं पोट एवढं मोठं का दाखवलं जातं? गणेश पुराण सांगतं की गणपतीचं पोट हे विश्वाचं प्रतीक आहे। जस तो आपल्या पोटात विश्व धारण करतो, तस तो आपल्या भक्तांचे दुःख, राग, मत्सर आणि नकारात्मकता सुद्धा गिळून टाकतो। आणि त्याची सवारी कोण? एक छोटासा उंदीर। इथेही एक गूढ संदेश आहे। उंदीर म्हणजे आपल्या मनातील उचापती विचार। ते विचार कधीही शांत बसत नाहीत, एकीकडे धावत राहतात। पण गणपती त्या विचारांवर नियंत्रण ठेवतो। याचा अर्थ असा की जर आपण त्याचं स्मरण केलं तर आपण आपल्या मनाला नियंत्रित करून मोठं कार्य साध्य करू शकतो। गणेश पुराणात गणपतीच्या अनेक रूपांचा उल्लेख आहे। त्यापैकी एक महत्त्वाचं रूप म्हणजे विघ्नेश्वर। विघ्नेश्वर म्हणजे अडथळे दूर करणारा। जीवनात अडथळे कुणाच्या आयुष्यात नाहीत। कधी नोकरी मिळत नाही, कधी नातं जुळत नाही, कधी छोट्या छोट्या गोष्टींवर मन खट्टू होतं। पण जर आपण गणपतीवर विश्वास ठेवला तर तो आपल्याला धीर देतो। खरतर गणपती अडथळे दूर करत नाही, तो आपल्याला ते पार करण्याची ताकद देतो। हाच विघ्नेश्वराचा अर्थ आहे। गणेश पुराणात अजून एक सुंदर कथा आहे। एकदा ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांनी एक फळ आणलं आणि सांगितलं, जो हे फळ खाईल त्याला सर्व ज्ञान मिळेल। कार्तिकेय आणि गणेश या दोघांमध्ये वाद झाला की कोण खाईल। मग ठरलं की जो सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याला फळ मिळेल। कार्तिकेय आपल्या मोरावर बसून निघून गेला, पण गणपती शांत बसला। त्यानं आपल्या आईवडिलांची, शिव आणि पार्वतीची प्रदक्षिणा केली आणि म्हणाला, माझं विश्व म्हणजे माझे आईवडील। त्यांच्या भोवती फिरणं हाच खरा प्रदक्षिणा आहे। हे ऐकून सगळ्यांनी मान्य केलं की गणेशच विजेता आहे।
या कथेचा संदेश फार मोठा आहे. खरी बुद्धी तीच जी नात्यांचं मूल्य समजते. गणेश पुराण म्हणतं की खरी भक्ती ही मोठ्या पूजा, यज्ञ, फुलं, नैवेद्य यात नाही. खरी भक्ती म्हणजे एक साधं गणपती बाप्पा मोरया मनापासून म्हणणं. एक साधा मनुष्यही जर शुद्ध मनानं गणपतीचं स्मरण करतो तर तो त्याला स्वीकारतो. कारण गणेश पुराण स्पष्ट सांगतं, देवापर्यंत पोहोचायचं असेल तर भव्यतेची नाही तर भक्तीची गरज आहे. गणेश पुराण फक्त कथा सांगत नाही तर जीवन जगण्याचा मार्ग दाखवतं. गणपतीचं मोठं पोट सांगतं, सहनशील व्हा. त्याच्या एका दातावरून शिकवण मिळते, जीवनात काही गमावल्याशिवाय काही मिळत नाही. त्याच्या हातातील अंकुश सांगतो, मनावर नियंत्रण ठेवा. उंदरावरची सवारी शिकवते, छोट्या साधनांनीही मोठं काम करता येतं. गणेश पुराण आपल्याला सांगतं की गणपती हा फक्त देव नाही तर जीवनातील ज्ञान, बुद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. म्हणूनच आपण कोणतंही काम सुरू करण्याआधी गणेशाय नमः म्हणतो. आणि कदाचित म्हणूनच आपल्या मनात नेहमी एकच आवाज घुमतो, गणपती बाप्पा मोरया.